आजच्या सकाळची सुरुवात झाली होती शेंगांपासून. आज सकाळी सकाळीच मी ह्या शेंगा फोडायला घेतल्या होत्या. त्याच्यानंतर लगेचच सगळं आवरून स्वयंपाकाला लागली होती आणि आजच्या मेनूमध्ये होती फ्लॉवरची भाजी, जी माझ्या नवरोबाने बनवली होती. त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि गरम गरम असे टिफिन भरून आम्ही निघालो बाहेर जायला, कारण आम्हाला जायचं होतं पिकनिकला. आणि आता तुम्ही सगळे म्हणाल की बरं वाटत नाही आहे तरी पिकनिकला जात आहे असं आणि तसं. पण कसं आहे ना मंडळी, आपल्याला जेव्हा थोडंफार बरं नसतं ना, तेव्हा जर आपण घरातच बसून राहिलो तर त्या आजारपणाचं आपल्याला खूप मोठं वाटतं. म्हणजे असं की आपण खूप आजारी आहे असं तसं. त्यापेक्षा आपण जर 4 लोकांमध्ये मिसळून आलो ना, तर आपल्याला फ्रेश वाटतं, दिवसही छान जातो आणि आजारी असल्याचा फील पण येत नाही. नंतर आम्ही इथे गार्डनमध्ये येऊन छान असं जेवण केलं आणि यांच्यासोबत आहे ना, आम्हाला असे वेगवेगळे पदार्थ नेहमीच खायला भेटतात, जे टेस्टीही असतात आणि पौष्टिकही असतात. तिथे 3-3:30पर्यंत टाईम स्पेंड केला. घरी आलो, कारण आम्हाला 4 वाजता जायचं होतं तनिषाच्या डान्स क्लासला. तिला घेऊन क्लासला गेलो, क्लास केला आणि घरी आलो. पप्पांनी आमच्यासाठी मस्त असा गरम गरम चहा केला आणि आल्याच्यानंतर आहे ना, तनिषा आम्हाला क्लासमध्ये आज काय घेतलं आहे त्याची प्रॅक्टिस करून दाखवते आणि आजपर्यंत क्लासमध्ये काय झालं आहे त्याचीही प्रॅक्टिस करून दाखवते. चला, मला तर हिचा डान्स छान वाटतो आहे. तुम्हाला कसा वाटतो ते सांगा. बाय.